श्रीकलाबद्दल बोलायचं होतं. बरं झालं तूच विषय काढलास. म्हणजे महाराज, तुम्हालाही तिच्याविषयी तसंच वाटतंय का? तुम्ही तिच्याविषयीच बोलणार होतात का महाराज? हो, बोलायचं तर होतच. अहो, बोला की महाराज. आधी आधी तुम्ही बोल. हे बघ इंदू, मला असं वाटतं की श्रीकला ही एक अतिशय चांगली आणि गुणी मुलगी. ती मोठ्या शहरातून मोठ्या पगाराची नोकरी सोडून इथं आपल्या विठूच्या वाडीत आली. तिचे वडीलही शिक्षक. ती फार मनापासून शिकवते पोरांना, मी पाहिलंय. आणि मुलं सुद्धा ती वर्गात शिकवत असताना अतिशय रमून जातात. हे बघ, श्रीकलानं तिची मोठी नोकरी सोडून शाळेत शिकवण्यासाठी आपल्या गावामध्ये येणं, हे सगळं मला विठुरायानंच घडवून आणलंय असं वाटतं. माझ्यावर विश्वास ठेव इंदू. श्रीकला तुझ्या या लढाईमध्ये तुला नक्की साथ देईल. ती तुला आधारभूतच ठरेल. मला नाही वाटत असं. नाही वाटत मला महाराज. महाराज, तुम्हाला अगदी मनापासून सांगते, ती मुलगी जितकी चांगली आपल्याला दिसतेय तशी आहे असं नाही वाटत मला. या तुझ्या वाटण्याला तथ्याचा काही आधार आहे? गणपती विसर्जनाच्या दिवशी तू श्रीकलाशी असं का वागली सिंधू? सांगितलं ना महाराज, मला काहीतरी असं नकारात्मक आणि वेगळंच काहीतरी. याला काय आधार आहे? काहीतरी तर कारण असेल. तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. कुठलंही कारण नसताना एखाद्या विषयी असा उगाच मनात आकस ठेवणं तुला शोभत नाही. महाराज, तुम्हाला माझं वागणं पटलं नसेल तर श्रीकलाची माफी मागू का मी? हे ज्याचं त्यानं ठरवायचं बाळा. इंदू, तू आणि श्रीकला समवयस्क आहात. तुमच्या दोघींमध्ये सुसंवाद असणं मला अतिशय महत्वाचं वाटतं. हे बघ, मला असं वाटतंय तू तिला भेट, तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोल. तुम्ही दोघी एकमेकींशी बोललात, एकमेकींचे विचार काय आहेत हे जाणून घेतले की कदाचित तुझ्या मनात तिच्या विषयीची ही गैरसमजाची जी गाठ आहे ना, ती सुटायला मदत होईल. माझं म्हणणं तुला तितकंसं पटलेलं दिसत नाही. ठीक आहे, तू शांतपणे आणि विवेकाने विचार कर. मी जाऊन येतो. विठुराया, काय करू रे मी?
सांगितलं होतं माझी कॉपी करू नको, तरी तो माझी कॉपी करत होता. तू पण करत ए होता. पोरांनो, अरे काय पाठीवर दप्तर लावून कुठं फिरताय? अगं मामी, पाटीला दप्तर लावून विद्यार्थी शाळेतच जाणार ना. अरे पण मी तर सुट्टी दिली होती ना. तू सुट्टी दिली होती ना, श्रीकला ताईने थोडी. म्हणजे त्या म्हणाल्या होत्या त्या शिकवणार. ती आली आणि तिने शिकवलं. आता आमची शाळा संपली, आम्ही चाललो खेळायला, आम्हाला उशीर होतोय. ए तू बॅट आण ना, अरे मी बॉल तुम्ही- आणतो. चल चल चल, एक मिनिट, उशीर होईल आपल्याला. म्हणजे त्या श्रीकलानं माझ्या परस्पर वर्ग घेतला. भेटायलाच पाहिजे तिला आता. श्रीकला, श्रीकला, इंद्रायणी ताई, तुम्ही आता हाका मारत होतात का मला? इतक्या मोठ्यानं हाक मारत होते मी, ऐकू नाही आलं? ऐकू आलं मला, पण म्हंटल मी थोडी इंद्रायणी ताईन इतकी फेमस आहे ना ह्या गावात. मला कोण हाका मारणार आहे? फेमस इंद्रायणी ताईनच हाका मारल्या. माय गॉड, आठवं आश्चर्यच आहे माझ्यासाठी हे. बोला ना, काय काम होतं तुमचं? काही नाही, सहज भेटायचं होतं. इंद्रायणी ताई, तुम्ही काही बोलायच्या आधी मला ना तुमच्याकडून एक वचन पाहिजे. वचन? कसलं वचन? मला तुमच्या शाळेत शिकवण्याच्या परमिशनचं वचन. जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार तू बाजूला ठेव. तसंच होणार. इंद्रायणी ताई, काय झालं? कसला विचार करताय? गौराईसाठी दिलेलं वचन आठवलं. म्हणजे यावर्षी पहिल्यांदा आली ना गौराई आमच्या घरी, शकुंतला काकीच्या माहेरच्या. शकुंतला काकी म्हणजे व्यंकट महाराजांची वाईफ, राईट? हो, माझ्या आईसारख्याच आहेत. आईच म्हणणं. लहानपणापासून खूप केलंय त्यांनी माझ्यासाठी. मी त्यांच्यासाठी काही करू शकते. त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं ना, तेव्हा अगदी दवाखान्यात कीर्तन केलं होतं मी. साक्षात विठुराया आला होता डॉक्टरांच्या रूपात. नीट झाल्या मग त्या. विठुराया पाठीरा काय आमचा. सो स्वीट इंद्रायणी. शकुंतला काकू खूप क्लोज आहेत ना तुमच्या? हो. काही करू शकाल ना त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठीच काय काय, माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही करायला तयार आहे. माझ्यासाठी नाती महत्वाची. मी तर तुमच्या जवळची नाहीये, पण माझ्यासाठी एक कराल? मी मागितलेलं वचन द्याल मला? नाही सॉरी, म्हणजे तुमच्या परमिशन शिवाय मी तुमच्या शाळेत शिकवायला लागले ना. पण आता ना मला ऑफिशियल परमिशन हवी आहे. द्याल? देताय ना परमिशन?
तुझ्याशी. श्रीकला, विसर्जनाच्या दिवशी मी तुला बाप्पाच्या मूर्तीजवळ येऊ दिलं नाही. तुला राग आला का ग? सॉरी. जे तुला हर्ट करण्याचा हेतू नव्हता माझा. ट्रस्ट मी. इट्स ओके. इट्स ओके. विसरून गेले सगळं. फ्रेंड्स, येते मी. हा, बाय. आदू, आदू, अधोक्षज